नमस्कार भक्तांनो, तुम्ही कधी अनुभवलंय का लाखो भक्तांचा जनसागर, हवेत दरवळणारा गुलालाचा आणि कापुराचा घमघमाट, गणगणगणात बोतेच्या गजराने दुमदुमून जाणारी आनंदनगरी आणि साक्षात परब्रह्म गजानन माऊलींच्या समाधी मंदिरावर होणारा सुवर्ण आणि पुष्पांचा अलौकिक वर्षाव. होय भक्तांनो, गुरुपौर्णिमेचा हा दिवस म्हणजे केवळ एक सण नाही, तर शेगावच्या पावनभूमीत अवतरणारा साक्षात वैकुंठ सोहळा आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री 3 वाजल्यापासून शेगावच्या गाभाऱ्यात अशा काही अत्यंत गुप्त आणि विशेष पूजा पार पडतात. त्या सामान्य भक्तालाही सहजासहजी पाहायला किंवा ऐकायला मिळत नाहीत. माऊलींचे महाअभिषेक कसे होतात, समाधीवर विशेष अलंकार चढवले जातात का, आणि त्या दिवशी संपूर्ण शेगाव नगरीत कोणता महाचमत्कार अनुभवता येतो. जर तुम्हाला या गुरुपौर्णिमेला घरी बसूनच शेगावच्या मंदिरातील या महासोहळ्याचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे असेल आणि माऊलींचा सर्वात मोठा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल, तर आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा हा प्रवास तुम्हाला थेट शेगावच्या गाभाऱ्यात घेऊन जाणार आहे. भक्तांनो, शेगाव दरबार या आपल्या लाडक्या वाहिनीवर तुम्हा सर्व गजानन भक्तांचे मनपूर्वक स्वागत. वर्षभरात अनेक सण येतात आणि जातात, पण शेगाव नगरीसाठी आणि जगभरातील करोडो गजानन भक्तांसाठी गुरुपौर्णिमेचा सोहळा हा जन्माचे सार्थक करणारा क्षण असतो. शेगावचे गजानन महाराज हे संतश्रेष्ठ योगीराज आणि साक्षात परब्रह्म आहेत. त्यांनी आपल्या भक्तांना कधीही परके मानले नाही. गुरुपौर्णिमेला आपल्या सद्गुरूंच्या चरणी लीन होण्यासाठी देश विदेशातून लाखो भाविक शेगावकडे धाव घेतात. या दिवशी संपूर्ण शेगाव नगरी नटून थटून तयार होते. रस्ते, गल्लीबोळ, महाद्वार आणि मंदिर परिसर फुलांच्या माळांनी आणि रोषणाईने उजळून निघतो. पण या भव्य सोहळ्याचे सर्वात मोठे रहस्य दडले आहे, ते म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात होणाऱ्या विशेष पूजा आणि धार्मिक विधींमध्ये. चला तर मग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेगावच्या या अलौकिक गुरुपौर्णिमा उत्सवाची संपूर्ण भ्रमंती करूया. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शेगाव मंदिरात सर्व विधी अत्यंत शास्त्रोक्त आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतात. जेव्हा जग निद्रावस्थेत असते, तेव्हा शेगावच्या गाभाऱ्यात माऊलींच्या पूजेला सुरुवात होते. गुरुपौर्णिमेच्या पहाटे 3 वाजता मंदिराचे दरवाजे उघडले जातात. संतांच्या भूमीत प्रथम काकड आरती सुरू होते. वातावरणात एक भिनलेला शांतता आणि भक्तीचा वास असतो. यानंतर माऊलींच्या समाधीवर आणि प्रतिमेवर पंचामृत, दही, दूध, तूप, मध आणि साखर, तसेच सुवासिक अत्तर, केशर आणि गंगाजलाने महाअभिषेक केला जातो. यावेळी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांद्वारे रुद्रसूक्त आणि पुरुषसूक्त या महामंत्राचा जयघोष सुरू असतो. हा मंत्रध्वनी गाभाऱ्यात एक प्रचंड दैवी ऊर्जा निर्माण करतो. अभिषेकानंतर माऊलींना अत्यंत मौल्यवान रेशमी वस्त्रे, पितांबर परिधान केली जातात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांच्या समाधीला विशेष सुवर्ण मुकुट, सोन्याचे हार आणि रत्नभूषणांनी सजवले जाते. हे रूप इतके तेजःपुंज दिसते की पाहणाऱ्याचे डोळे दिपून जातात. अभिषेक आणि वस्त्रानंतर सुरू होते ती म्हणजे गुरुपौर्णिमेची विशेष महापूजा. लाखो फुलांचा शृंगार बंगळूर, पुणे आणि नाशिकवरून आणलेल्या विशेष सुवासिक फुलांनी गुलाब, झेंडू, निशिगंधा, सेवंती संपूर्ण गाभारा आणि समाधी सजवली जाते. समाधीवर फुलांची इतकी दाट आरास केली जाते की साक्षात माऊली फुलांच्या शय्येवर विश्रांती घेत असल्याचा भास होतो. गाभाऱ्यात विशेष प्रकारचा भीमसेन कापूर, अष्टगंध आणि सुवासिक धूप जाळला जातो. 100 पेक्षा जास्त दिव्यांची आरास करून माऊलींची नजर उतरवली जाते.
भक्तांनो, शेगावचा महाप्रसाद व्यवस्था ही जगातल्या सर्वोत्तम व्यवस्थांपैकी एक मानली जाते. गजानन महाराजांना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शेगावात येणारा एकही भक्त भुकेला राहत नाही. संस्थेच्या वतीने लाखो लोकांसाठी पिठलं भाकरी, आंबाडाची भाजी आणि महाप्रसाद बुंदी लाडू तयार केला जातो. अथांग जनसागर असतानाही प्रत्येक भक्ताला अत्यंत आदराने, शिस्तीत आणि प्रेमाने बसून महाप्रसाद दिला जातो. भक्तांच्या तोंडातील गणगण गणात बोतेचा गजर आणि प्रसादाचा गोडवा संपूर्ण वातावरणात अन्नपूर्णा देवीचा वास असल्याचे सिद्ध करतो. दुपारच्या वेळी शेगावच्या मंदिरातून महाराजांच्या रजत पालखीचे चांदीच्या पालखीचे आगमन होते. महाराजांची मुखवटा असलेली प्रतिमा अत्यंत देखण्या चांदीच्या पालखीवर विराजमान केली जाते. जेव्हा पालखी मंदिराच्या प्रांगणात येते तेव्हा लाखो भक्त अंगात ताकद आणून गुलालाची उधळण करतात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराज की जय या घोषाने शेगावचे आकाश दुमदुमून जाते. ही पालखी जेव्हा नगर प्रदक्षिणेसाठी निघते तेव्हा संपूर्ण शेगावचे नागरिक रस्त्यावर रांगोळ्या काढून फुलांचा वर्षाव करून पालखीचे स्वागत करतात. भक्तांनो, जर तुम्हाला काही कारणास्तव गुरुपौर्णिमेला शेगावला जाता आले नाही तरी अजिबात खिन्न होऊ नका, कारण माऊली भावाच्या भुकेला आहेत. घरात बसून या सोहळ्याचे पुण्य मिळवण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी शेगावच्या महासोहळ्याचे स्मरण करा. महाराजांच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावून त्यांना मानसिक साष्टांग नमस्कार घाला. गणगणगणात बोते तर किमान 108 वेळा जप करून महाराजांच्या पालखीचे आणि अभिषेकाचे मनात ध्यान करा. संत म्हणतात, ज्याचा भाव जसा त्याला अनुभव तसा. तुम्ही घरात बसून जरी आर्त हाक मारली तरी शेगावच्या गाभाऱ्यातील माऊली तुमचा स्वीकार नक्की करतात. भक्तांनो, शेगावचा गुरुपौर्णिमा सोहळा हा एक केवळ कार्यक्रम नाही, तर तो आपल्या आत्म्याचा परमात्म्याशी होणारा अद्भुत मिलाफ आहे. माऊलींच्या या पावनभूमीत एकदा तरी गुरुपौर्णिमेला जाऊन या सोहळ्याची प्रचिती प्रत्येक गजानन भक्ताने घेतलीच पाहिजे. तुम्हाला कधी शेगावच्या गुरुपौर्णिमा उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे का? किंवा तुमचा शेगावचा सर्वात आठवणीत राहिलेला अनुभव कोणता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये गणगणगणात बोते जय गजानन माऊली लिहून नक्की सांगा. हा अत्यंत भव्य, भक्तिमय आणि अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आणि गजानन भक्तांना शेअर करायला विसरू नका. कारण आपल्या शेगाव दरबार चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून शेगावच्या राजाच्या अशाच अद्भुत लीला तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. चला तर मग शेगावच्या राजाच्या चरणी लीन होऊन मोठ्याने गजर करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. गणगणगणात बोते.